आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। शेतकऱ्यांसाठी आता आली धमाका अपडेट। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आले आहे। आज तुमच्या खात्यावर पीक विम्याचे हेक्टरी 23,000 रुपये जमा होत आहे। डायरेक्ट केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही सरकारचा आता निर्णय झालेला आहे। ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता, म्हणजे की पीक विमा कधी येणार, अखेर आता सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा निर्णय झाला आणि 23,000 रुपये हेक्टरी पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा केला जात आहे। बघा, पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी आज सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचे 2,000 रुपये मिळत असतात, अगदी त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा 23,000 रुपये हेक्टरी जमा करण्याबद्दल सरकारने माहिती दिली आणि सुरुवात देखील झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी रखडलेला पीक विमा तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश आता दिले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पसरत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, एवढ्या वर्षापासून जो का पीक विमा रखडला होता तो अखेर आता वितरित केला जात आहे आणि शेतकऱ्याला दिलासादायक बातमी आता सरकारने दिली आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा सर्व जिल्ह्यामध्ये जमा केला जाणार नाही। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यामध्ये आलं आहे, फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये हा पीक विमा जमा केला जाणार। आज सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल असे 36 जिल्हे आहे, तर सरकार फक्त आज 10च जिल्ह्यामध्ये वितरण करणार। हो शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे DBTला पण काहीतरी मर्यादा असते, त्यामुळे सर्व्हरवर ताण येऊ नये म्हणून फक्त 10 जिल्ह्याची निवड आज सरकारने केली आहे। आणि या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही आपण अगदी एका मिनिटामध्ये जाणून घेऊया। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्ही भरपूर दिवसापासून बातम्या देखील ऐकल्या असतील, पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता। आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी हस्तांतरित केला जात आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून हा निधी जमा केला जात आहे। आता अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघा। सरकारने या पीक विम्याच्या वितरणासाठी तब्बल 11,000 कोटी रुपये बघा हे वितरित करण्याबद्दल माहिती मिळाली आहे। म्हणजे की फक्त 11,000 कोटी रुपये मंजूर केले आहे आणि या ठिकाणी हा निधी बँकाला देखील वर्ग केला असून पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्याची निवड सरकारने केली आहे। आता बघा, हा पीक विमा नेमकं कोणता आहे बघा, सरकारने पीक विम्याचं नाव सुद्धा सांगितलं आहे। 2022 साली ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरला किंवा 2023 साली किंवा 2024 साली या 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीचे पैसे आता एकत्रित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिले जात आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक आता जाणून घ्या, ज्या 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसान योजनेचे हप्ते जमा होतात, पहा त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून आता पीक विमा देखील जमा केला जात आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय सध्या घेण्यामध्ये आला आहे। बघा, मागे जो काय पीक विमा भेटला होता तो या ठिकाणी पहिला टप्पा किंवा 25% अग्रिम असं आपण म्हणूया, तो काही शेतकऱ्याला भेटला आणि भरपूर शेतकऱ्याला भेटला नव्हता। आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला, जो राहिलेला 75% अग्रिम पीक विमा आहे तो सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार। आता सरकारने सांगितलं
कोणीही यापासून वंचित राहणार नाही. बघा, आता या ठिकाणी जवळपास 75% शेतकरी बांधव पीक विम्यापासून आतापर्यंत वंचित आहे. हे सरकारच्या कानावर आता गेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे पीक विम्याचे पैसे थांबवण्यामध्ये आले होते, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आज बँकांमधील हा अडथळा स्वतः दूर केलेला आहे. बघा, कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या की त्यांना विमा कमी भेटला आहे, त्यांना देखील आज वाढीव रक्कम सोडण्यामध्ये येत आहे. आता हा विमा कोणाला मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी येणार याची प्रशासनाने बँकांना माहिती दिली आहे आणि यादी देखील सोपविण्यामध्ये आली आहे. शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे. यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही जाणून घ्या. जर का यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून आज 23,000 रुपयांचा पीक विमा तुम्हाला मिळत आहे. डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर झाला. आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी मागील 3 वर्षात किमान एकदा तरी पीक विमा भरला होता, बघा आता 2022, 2023 आणि 2024 बघा, या वर्षी तुम्ही पीक विमा भरला होता का? जर भरला असेल तर बघा 3 वर्षामध्ये एखादा जर पीक विमा तुमचा या ठिकाणी सक्सेसफुल ठरला असेल तर बघा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे, निधी वितरित झाला आणि सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे या नवीन यादीमध्ये आहे. केंद्र सरकारने यासाठी 7,200 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी राज्य सरकारला आता दिला असून आजपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे वाटप या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आलं आहे. म्हणजे की बघा, पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा केला जाणार. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे शेतकऱ्याला पडलेला, हा पीक विमा आम्हाला कधीपर्यंत मिळणार? तर लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या शेतकरी बांधवांनो. हा जो काय पीक विमा आहे तो रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण सुरू आहे. म्हणजे की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी मेसेज येऊ शकतो की तुम्हाला पीक विमा जमा झाला. डायरेक्ट केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सूचना देण्यामध्ये आलं आहे. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केले आहे, तांत्रिक समस्या आणि अपूर्ण KYC मुळे यामुळे विलंब होऊ शकते, पण आता पूर्णपणे मार्ग मोकळा करण्यामध्ये आला आहे. बघा, सरकारने तुम्हाला KYC करायची सांगितले आहे, जे की तुम्हाला करून घ्यावी लागेल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आज टोटल 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारने या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची स्वतंत्र वर्गवारी केली आहे. ज्यांनी खरोखर नुकसान नोंदवली, बघा म्हणजे या ठिकाणी ज्यांचं नुकसान झालं, ज्यांनी या ठिकाणी नुकसान पण नोंदवली आणि ज्यांचा पीक विमा सक्सेस झाला, अशा गरजू शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा करायला सुरुवात झाली आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, पुढील 1 तासामध्ये वितरण होणार. आणि बघा, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून आता झाला आहे आणि 23,000 रुपये पीक विमा जमा झाल्याचा मेसेज देखील तुमच्या मोबाईलवर तुम्हाला आलेला पाहायला मिळेल. बघा शेतकरी बांधवांनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला मेसेज येणार. आपला जिल्हा या यादीमध्ये आहे का नाही हे जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर आहे असंच म्हणावं लागेल, कारण की राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. काही शेतकऱ्यांनी अद्याप आपली KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा आधार कार्डला बँक खाते जोडलेले नाही, अशा शेतकऱ्यांचा विमा
पुन्हा अडकू शकतो. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी या बांधवांना बघा सरकारने सांगितलं आहे EKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या. त्यांना EKYC प्रक्रिया समजली नाही. EKYC काय आहे? तुमच्या बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड आणि पासबुक नेऊन तुम्हाला तुमचा थंब आणि अंगठा द्यावा लागेल. म्हणजे की बघा तुमची EKYC झाली की या ठिकाणी कसल्याच प्रकारे अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये तब्बल 23,000 रुपयांचा पीक विमा जमा करण्यामध्ये डायरेक्ट राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. आता यापुढे कोणावरही अन्याय होणार नाही आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा खात्रीशीर जमा केला जाईल. आता शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की या 10 जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. कारण ज्या शेतकऱ्यांचे नाव या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येत आहे अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा केला जात आहे. लक्षपूर्वक व्हिडिओ बघा शेतकरी बांधवांनो. फक्त 1 मिनिटामध्ये आपण संपूर्ण यादी पाहून घेऊया. तर सरकारने सांगितलं आहे आज पीक विमा नाही मिळाला. बघा सरकारच्या माध्यमातून भरपूर असे शेतकरी आहे ज्यांना आतापर्यंत पीक विमा भेटलेला नाही. तर बघा याचे काही कारणे सुद्धा सरकारने स्पष्ट केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नाही बघा सरकारने सांगितलं त्यांना या नुकसान भरपाईमधून अपात्र ठरवले जाईल आणि त्यांना पीक विमा कसं काय मिळणार. तर सरकारने सांगितलं आहे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे. कारण की बघा हा लाभ केवळ फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच राखीव ठेवण्यामध्ये आला होता. तसेच आता सरकारने एक महत्त्वाची अट घातली आहे ती म्हणजे की फार्मर आय डी कार्ड. बघा शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आय डी कार्ड काढले नाही अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. सरकारने सांगितलं आहे शेतकऱ्यांचं ओळखपत्र म्हणजे की फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हे कार्ड आहे अशा शेतकऱ्याला नक्कीच लाभ मिळणार. बघा अशा शेतकऱ्यांचे पैसे देखील या ठिकाणी तांत्रिक कारणास्तव नाही थांबणार. म्हणजे की बघा तुम्हाला पैसे मिळणारच. आता बघा यादी अत्यंत महत्त्वाची आहे. आता 10 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आणि तुमचं नाव या यादीमध्ये येतं का नाही लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो. बघा आता आपण यादीकडे वळूया. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश सरकारने केला आहे. जर तुम्ही नागपूरमधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण की बघा भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांनी पीक विम्याची प्रतीक्षा केली आणि आता डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला. बघा शेतकरी बांधवांनो नागपूरमधीलच बघा या ठिकाणी कामठी, हिंगणा, नरखेड, सावनेर, काटोल, कमळेश्वर बघा आणि या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे आणि रामटेक या भागातील ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचे पैसे भेटत असतात अशा शेतकऱ्याला निधी मिळणार. म्हणजे की बघा आता या ठिकाणी सरकारने सांगितलंय कळमेश्वर आणि रामटेक. बघा सरकारने तालुक्यांची पण नावे सध्या सांगितली आहे. बघा आता या तालुक्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 23,000 रुपये जमा होतील. राज्य सरकारच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यामध्ये आला. आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो या भागामधील शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केली असेल तर त्यांना आज दुपारपर्यंत आनंदाचा मेसेज नक्की येईल. नाही तर मग रात्रीच्या 12 वाजेपर्यंत त्यांना मेसेज येईल. कारण की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. डायरेक्ट राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता सध्या निर्णय झाला आहे. पुढील जिल्हा बघा अत्यंत महत्त्वाचा आहे मराठवाड्यामधील परभणी. बघा जिल्ह्यासाठी देखील मोठी तरतूद सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली आहे. आता बघा परभणीसह गंगाखेड, त्यानंतर जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी बघा पालम, मानवत आणि पूर्णा या तालुक्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी 23,000 रुपयांचा लाभ आता मिळणार आहे. कारण की डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करून राज्य सरकारला सोपवण्यामध्ये आला आहे आणि तोच निधी राज्य सरकारने आता बँकांना दिला आहे. DBTच्या माध्यमातून हे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत असल्याने कोणत्याही मध्यस्थाची आता गरज पडणार नाही. आपला आधार कार्ड लिंक असलेल्या
मोबाईल नंबर चालू ठेवा, अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की तुम्हाला मेसेज येणार की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे की बीड जिल्हा. बघा, बीड जिल्ह्यामध्ये देखील आज मोठी रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा, गेवराई, बघा गेवराईमध्ये पण निधी सरकारच्या माध्यमातून जमा होणार. त्यानंतर माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कासार, बघा कासारचा पण या ठिकाणी समावेश झाला आहे. त्यानंतर वडवणी आणि परळी या भागामधील शेतकऱ्यांची यादी बँकाकडे सोपविण्यामध्ये आली आहे. या तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांना केंद्राचा हप्ता मिळत आहे, बघा त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा दिला जात आहे, अशी माहिती डायरेक्ट राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता सोपविण्यामध्ये आले आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारनेच डायरेक्ट ही बातमी आता दिली आहे. आता बघा, विदर्भामधीलच बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी सुद्धा प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. बुलढाण्यामधील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, मेहकर आणि बघा सरकारने सांगितलं आहे लोणारसह यवतमाळमधील बघा पानरकरवाडा, घाटंजी, दिग्रस, पुसद आणि या ठिकाणी महागाव या भागातील शेतकऱ्यांनी आता या ठिकाणी ताबडतोब KYC करून घ्यावी. कारण की बघा सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि याच भागामधील शेतकऱ्याला निधी जमा होणार. आता लक्षपूर्वक ऐका शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं या ठिकाणी लोणारसह आणि यवतमाळमधील पांढरकरवाडा, बघा या देखील भागामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा केला जात आहे. आता बघा, ज्यांच्या खात्यात तांत्रिक बिघाड नाही अशा शेतकऱ्यांना तातडीने 23,000 रुपये जमा करण्याबद्दल माहिती मिळाली आहे. म्हणजे की सुरुवात देखील झाली आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघा. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील सरकारने आता पुढील जिल्हे सांगितले. रायगड आणि लातूर जिल्ह्यांची नावे सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये आहे. रायगडमधील पनवेल, कर्जत, अलिबाग आणि माणगावसह लातूरमधील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, जळकोट या भागातील शेतकऱ्याला आज विमा मिळणार आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे ही या लाभासाठी अत्यंत महत्त्वाची अट सरकारने घातली आहे. बघा, ज्यांची ही प्रक्रिया अपूर्ण आहे त्यांना आज विमा मिळणार नाही. सरकारने सांगितलं आहे तात्काळ या ठिकाणी तुमची KYC आधार लिंक करून घ्या, तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच आज तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाईल. बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता तारीख जाहीर करण्यामध्ये आली आणि सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आले या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता विमा जमा करण्यामध्ये येणार. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ या ठिकाणी पाहून घ्यावा लागतो. बघा, आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्याने फार्मर आय डी कार्ड काढलं नाही अशा शेतकऱ्याला लाभ मिळणे कठीण आहे. त्यामुळे फार्मर आय डी कार्ड काढून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच आपल्या चॅनलचं सबस्क्राईबचं बटन ठेका. कारण की बघा, नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतात. आणि या ठिकाणी सबस्क्राईब करून लाईक करा आणि बाजूची बेल नोटिफिकेशन घंटा ऑलवरती सेट करा, म्हणजे की महत्त्वाचे अपडेट तुम्हाला पुढे देखील अशाच प्रकारे पाहायला मिळतील. बघा, आज ही पहिलीच यादी होती. अजून या ठिकाणी 2 याद्या यायच्या राहिल्या आहे. जेव्हा याद्या येतील तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये कळविण्यात येईल. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.